नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वरद राजेश सावंत आणि आपल्या सर्वांचं कोकण मालनी बायच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे नागपंचमी. तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज मी जाणार आहे आपल्या विलास काकांकडे, म्हणजेच विलास सावंत. त्यांची ओंकार गणेश मूर्ती शाळेत तुम्हा सर्वांना माहितीच असेल, मी खूप वेळा माझ्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. तर मित्रांनो, आज मी तिकडे जाणार आहे आणि आमच्या नागोबाची मूर्ती आणणार आहोत आणि कशाप्रकारे पूजा वगैरे करू त्याचबद्दल आता संपूर्ण व्हिडिओ असणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. तर चला आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, नागोबा आणायला चाललो आहे, म्हणजे गणपतीचा पाठ द्यायलाच हवा. तर इथे आता आपण पाहू शकता, सगळं आम्ही साफ करून घेत आहे पहिलं, कारण हा पाठ जो होता तो 1 वर्ष म्हणजे काय काढला नव्हता, अडगळीच्या खोलीत होता. तर थोडं त्याला घाण वगैरे लागले, ते साफ करून घेतो. तर मित्रांनो, हे बघा, बाबांनी मी आता पाठ घेऊन चाललो आपल्या विलास काकांच्या घरी. तर मित्रांनो, आता नुकतेच बाहेर पडलो, चला जाऊया. मित्रांनो, मी नागोबाची मूर्ती घरी आणली आणि आता मी नागोबाच्या मूर्तीच्या पूजेला सुरुवात करणार आहे. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. ह्या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवाला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध नागपंचमी. या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली आहे असे मानले आहे. तर मित्रांनो, इकडे मी आता नागोबाची पूजा करत आहे. आपण पाहूच शकता, फुलं वगैरे ठेवून घेतलेली आहेत. तर मित्रांनो, आमच्या घरातल्या नागोबाची तर पूजा करून झाली. तर आता आपण आमच्या शेजाऱ्यांच्या घरी जाऊया आणि पाहूया ते काय करतात. आता मी सर्वात पहिला आलेलो आहे शिवाजी कदम, म्हणजेच आपल्या शिवाजी काकांच्या घरी. तर चला आता आपण पाहूया त्यांची नागोबाची पूजा झाली आहे की नाही. आता मी आलेलो आहे उदय कदम, म्हणजेच आपल्या उदय काकांच्या घरी. चला. तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे आपल्या राण्या आजोबांच्या घरी. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही नागोबा सोडून आलेलो आहोत, म्हणजेच पूजा वगैरे करून आता सगळं नैवेद्य वगैरे आपण नागोबाला सोडून आलेलो आहोत. आता मी जाणार आहे आमच्या वाडीतले गणपती पाहायला. तुम्ही येते माझ्यासोबत, तर चला. तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे विलास सांडव यांच्या गणेश मूर्ती शाळेमध्ये. तर मित्रांनो, आता ह्या मी व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्हाला दाखवीन या गणेश मूर्ती शाळेतील ज्या गणपतीच्या मूर्त्या आहेत. तर चला.
तर मित्रांनो, हे आहेत आपले सांडव काका, म्हणजेच विलास सांडव काका, ज्यांची ही गणेश मूर्ती शाळा आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं. सर्वात पहिले आपण गेलो ओमकार गणेश मूर्ती शाळा, म्हणजेच आपल्या विलास सावंत काकांच्या गणेश मूर्ती शाळेमध्ये. तिथून आपण नागोबाची मूर्ती आणली. नंतर नागोबाची मूर्ती आणल्यावर मी घरी नागोबाची पूजा केली, ते मी तुम्हाला दाखवलं. आणि नंतर आपण शिवाजी कदम काका, म्हणजेच आपल्या शिवाजी काकांच्या घरी गेलो आणि त्यांनी जी नागोबाची पूजा केली होती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवली. नंतर आपण उदय काकांच्या घरी गेलो, नंतर राणे आजोबांच्या घरी गेलो. सर्वांचीच नागोबाची पूजा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवली. त्यानंतर संध्याकाळी मी गेलो होतो विलास सांडव यांच्या गणेश मूर्ती शाळेत, म्हणजे आपल्या विलास सांडव काकांच्या गणेश मूर्ती शाळेमध्ये. तिकडली मी तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती दाखवली. तर असं एकंदरीत असा होता आजचा संपूर्ण व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल कोकण मालवणी बायला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.